नमः पार्वती पते हर हर महादेव. कार्तिकेय म्हणजे शिव आणि पार्वतीचा कुमार, याच्या पराक्रमाने सगळेच प्रसन्न आहेत आणि कैलासावरचं वातावरण सुद्धा खूप आनंदी झालेलं आहे. या आनंदी वातावरणात आता आपला पुत्र हा देवतांची काळजी घेणारा, त्यांच्या बाजूनी लढणारा झाला आहे, याचा आनंद पार्वतीच्या मनामध्ये आहे. तर शिवाला सुद्धा आपल्या पुत्राविषयी अभिमान वाटू लागलेला आहे. असंच दिवस जात आहेत एका पाठोपाठ एक, आणि एक दिवस एक घटना घडते. घटना अशी आहे की देवी पार्वती स्नानाला बसलेल्या आहेत. नंदी पार्वती देवीच्या महालासमोर रक्षणासाठी द्वारपाल म्हणून उभा आहे. तेवढ्यात शिव आलेत. शिव आल्यावरती शिवानी नंदीला विचारलं, आत काय चाललंय? तेव्हा नंदीने सांगितलं, देवा थांबा, देवी आंघोळ करतायत, मग आपण आत जा. तेव्हा महादेवाला हे थांबवणं आवडलं नाही. त्यांनी नंदीवरच क्रोध केला आणि म्हणाले, तू मला थांबवतोयस, सरक बाजूला. आता देवाची आज्ञा नंदीनी पाळायची असते. तो म्हणाला, जा. ते गेले. पार्वती स्नान करत असताना महादेवाचं आगमन हे पार्वतीला लज्जा वाटणारं झालं. प्रसंग इथेच संपतो. पण हा प्रसंग महादेवाला दटावून, महादेवानी नंदीला दटावून आत येणं पार्वती देवीच्या काही काळ लक्षात राहिलं. आता हा एक प्रसंग इथे संपतो आणि दुसऱ्या प्रसंगाला सुरुवात होते. म्हणजे मला कधी कधी वाटतं या पुराणातल्या कथा वाचून की आपल्याकडं जे घडतंय ना ते आणि देवाकडं घडतंय ते, त्यात काय फारसं वेगळं नाही आहे. फक्त फरक इतका आहे, म्हणजे या कथा ऐकून मग आपलंही असंच की म्हणणाऱ्यांमध्ये एक मोठा फरक आहे. तो फरकही मी तुम्हाला सांगणार आहे. पार्वतीच्या दोन सखी आहेत तिथे, जया आणि विजया. या जया विजया निवांत क्षणी पार्वती सोबत गप्पा मारत होत्या. म्हणजे सदा सर्व काळ आपल्या डोक्यात असं असेल की सदा सर्व काळ कैलास पर्वतावर त्यांच्या घरात महादेव आणि पार्वती आपल्याला फोटोत दिसतात तसे बसलेले असतील आणि त्यांचं काय ते नेहमी एकमेकाशी गप्पा मारणं किंवा चौसर खेळणं असं चालू असेल. असं नव्हतं. जया आणि विजया या दोन सखी पार्वतीशी गप्पा मारत होत्या. त्या म्हणाल्या की मला एक जाणवत आहे बघा, बाईच्या डोक्यात काय घालेल सांगता येत नाही. मला एक जाणवत आहे, शिवाकडं खूप प्रमथ आहेत, खूप गण आहेत, रुद्रगण आहेत. ते असे काही पराक्रमी योद्धे आहेत की ज्यांच्या जोरावर शिव त्रिलोकावर राज्य करतात. वीरभद्र आहेत. आणि हे सगळे शिवासोबत तुझ्या सेवेत पण आहेत. पार्वती म्हणाली, हो खूप गण आहेत, पण यातला एकही गण तुझ्या आज्ञेने चालतो का? तर नाही. मग फक्त शिवाच्या आज्ञेने चालतो. ते शिवाच्या अंकित आहेत. शिवाची आज्ञा पाळणार नाही आणि पार्वतीची आज्ञा पाळेल असा एक तरी गण आहे का? आता पार्वतीच्या डोक्यात गरगरू लागलं. आणि जसं गरगरू लागलं तसा एक प्रसंग आठवला. तो म्हणजे स्नानाला बसलेल्या असताना महादेवांचं नंदीला दटावून आत येणं आणि पार्वतीनी सांगितल्यावर सुद्धा नंदीनी शिवाला आत सोडणं. आपल्या मनात लज्जा उत्पन्न व्हावी अशी कृती करायला नंदी जबाबदार आहे. नंदी का जबाबदार आहे? तो शिवाचा अंकित आहे. आपलं कोण आहे? आपलं कोणीच नाही. आहे ना सारखा भाव आत्ताचा आणि माझं घर तुझं घर माझं काय आहे ना, आत्ताचा भाव असाच. आता हीच गडबड आहे नेमकी. आपल्याकडं जी झाली आहे ती हीच गडबड आहे. म्हणजे नवरा बायकोच्या मध्ये तुझं आणि माझं हा भाव येतो, आपलं हा भाव येत नाही कधी. इथे खरी गडबड होते. जेव्हा तुझं आणि माझं
माझा अधिकार, माझी वस्तू, माझा पगार, माझी गाडी, माझा फ्लॅट, हे येऊ लागतं ना, तेव्हा गडबडीला सुरुवात होते. मग तुम्ही म्हणाल की महादेव आणि पार्वतीच्या मध्ये वेगळं काय घडलं होतं? पार्वतीच्या मनात काय वेगळं आलं होतं की एकही गण माझं ऐकणारा नाही आहे, माझ्या सूचनांचं पालन करणारा नाही आहे, तर माझ्याही सूचनांचं पालन करणारा कोणीतरी गण असावा असं पार्वतीला वाटत होतं. तसंच आत्ताच्या मुलींनाही वाटतं की माझं काय आहे, माझा अधिकार थोडाच आहे, म्हणजे मग दोघं मिळून कमावतोय तर माझाही अधिकार आहेच आहे की. आजकाल ते खूप चालतं ना. एक लग्नही झालं म्हणे असं की सगळं सॅक्रिफिकेशन मुलींनाच का करावं लागतं, सप्तपदी दोघांनी घेतात पण ती म्हणते मुलींनाच घ्यावी लागते, मंगळसूत्र फक्त मुलींनीच का घालायचं, गृहप्रवेश मुलाच्या वडिलांच्याच घरात का करायचा, म्हणून आम्ही दोघंही आमच्या घरी नाही गेलो, तिसऱ्याच घरी गेलो. कमाल आहे असं बोलणाऱ्यांची. असो, त्यावर आपण सविस्तर कधी वेगळ्या विषयावर म्हणणं मांडूया. ते पुण्यातलं एक अफलातून लग्न झालं होतं. इथे आपण शिवपार्वतीच्या कथेवर आहोत, तिथेच राहूया. तर पार्वतीच्या मनामध्ये येणारे विचार आणि आताच्या मुलीच्या मनामध्ये येणारे विचार हे सारखेच आहेत का? नाही. आताच्या येणाऱ्या विचारामुळे निर्माण काही होत नाही, तोडणं होतं. एका घराची दोन घरं होतात, मन दुभंगतात, नाती संपतात आणि त्या दोघांचंच घर राहतं. त्या दोघातही तुझं माझं हा एक भाव वेगळा राहतो. पण पार्वतीच्या आलेल्या या भावनेतून मात्र एका अशा गोष्टीची निर्मिती होते आहे जी पुढच्या सगळ्या जगासाठी उपयुक्त ठरणार आहे. काय होत आहे? पार्वतीच्या डोक्यामध्ये विचार येतोय की खरंच आपला कोणताही गण नाही आहे ज्याला आपण आपल्या आज्ञेनी वागायला लावू शकू. मागेही असंच घडलं होतं. शिवानी प्रवेश केला होता तेव्हा पार्वती हाच विचार करत 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 आता आपला एखादा गण असायला हवा याचा विचार करते आहे. मग तो कसा असायला हवा? तो छोटा असेल की मोठा असेल? त्याचं शरीर कसं असेल? तो तेजपुंज असायला हवा? हे सगळे विचार पार्वतीच्या मनामध्ये येऊ लागलेले. आणि पार्वती याच विचारामध्ये कायम राहून आपला एखादा असा दूत जो पुत्रासारखा आपल्याला असेल आणि जो आपल्यासाठीच काम करेल, आपल्या आज्ञेने काम करेल, प्रसंगी शिवाची आज्ञा सुद्धा मोडेल, असा कुठला गण निर्माण करता येईल का याचा विचार ती करते आहे. आणि याच विचारामध्ये तिची नैमित्तिक कर्म सुद्धा चाललेली आहेत. एक दिवशी स्नान करता करता पार्वतीच्या मनातल्या विचारांना मूर्तरूप देता येऊ शकेल असं काही तिला दिसतंय. काय दिसतंय? आपल्या शरीराला स्वच्छ करण्यासाठी, म्हणजे घासून पुसून काढण्यासाठी. आता त्यावेळेला पार्वतीच्या कैलासावर आताच्या सारखे लक्स ब्युटी सोप तर नसेलच, शॅम्पूही नसेलच किंवा बॉडी वॉशही नसेलच. हां, फार फार तर शिकेकाई किंवा आपण माती, ती मुलतान माती लावतो तशी माती किंवा मातीने घासणे, एखादं उठणं, असं काही असू शकतं. आणि जेव्हा स्नान करते आहे पार्वती तेव्हा पार्वतीच्या देहावर लावलेल्या या उठण्याचा, हे उठणं किंवा जी माती लावली आहे ती माती घासून निघाल्यावरती पाण्यासोबत ती माती वाहून जाताना दिसतेय चिखलासारखी. आणि पार्वतीच्या डोक्यामध्ये आपल्यासाठी एक गण निर्माण करावा अशी योजना येते. या ओल्या झालेल्या मातीला, त्या उठण्याच्या मिश्रणाला गोळा करून पार्वती एका छोट्याशा बालकाचं रूप देते आहे तिथेच. देव काहीही करू शकतो. या कथांना भंपक म्हणणाऱ्या माणसांना मला सांगायचं आहे,
ईश्वर काय आहे? एक साधा प्रश्न एका झाडाला विचारला म्हणे, झाडा झाडा देव काय असतो? आणि झाड बहरून आलं. झाड बहरून आलं आणि देव काय असतो या प्रश्नाचं उत्तर दिलं. माझ्या शरीरातला प्राण कुठे उठून आहे? तो देव आहे. या सृष्टीचं संचालन कसं होत आहे? तो देव आहे. एवढ्याशा बीजातून एक मोठं झाड तयार होतं आणि त्याला प्रचंड फळं लागतात. त्या बीजातलं ते देवतत्व आहे की जे मातीत रुजवल्याबरोबर वृक्ष होतं आणि त्याला पुन्हा मोठी मोठी फळं लागतात. हा देव आहे. त्यामुळं माती असो, चिखल असो, मूर्ती असो, त्यात प्राण ओतण्याची शक्तीच देवात आहे. अहो, आम्ही त्या हिंदू संस्कृतीतले आहोत ज्या हिंदू संस्कृतीत दगडाच्या मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करतात. म्हणजे मंदिरात मूर्ती बसवली की आम्हाला प्राण प्रतिष्ठित करण्याची आम्ही सवयीचे आहोत. पार्वतीने आपल्या उठण्यातून, लोक म्हणतात अंगाच्या मळातून, एवढा मळ नव्हता पार्वतीच्या अंगावर, आणि पार्वती एवढी घाण पण राहत नव्हती की असं धुतल्याबरोबर भरपूर मळ पडावा. हे आपल्या पाठीला रगडल्यावर घाण घाण निघते, आपल्या मनगटांना रगडल्यावर घाण निघते. मळातून नव्हे तर शरीर शुद्धीसाठी जे जे पदार्थ वापरलेले आहेत ते धुवून जात असताना पार्वतीने त्याला गोळा केलाय आणि त्यातून आपल्यासाठी एक गण तयार केलाय. त्या मातीच्या आकारात आता प्राणतत्व भरायचं आहे. आणि पार्वतीने, तिथं जगदंबाच आहे, आदिशक्ती आहे. त्या आदिशक्तीने आपल्या सामर्थ्याने त्या मातीच्या मूर्तीत प्राणतत्व भरलंय आणि त्यातून एक तेजपुंज बाळ जन्माला आलाय, मुलगा जन्माला आलाय. तो विचारतोय, माते मी कोण आहे? पार्वती म्हणते, बाळा तू माते म्हणालास आणि माझ्याच देहातून उत्पन्न झाला आहेस. मीच तुला निर्माण केला आहे. जो माझ्या देहातून उत्पन्न झाला आहे तो माझा मुलगा आहे. तो म्हणाले, माते मग माझ्यासाठी काय आज्ञा आहे? माझ्या निर्मितीचं प्रयोजन काय? बाळा, या कैलासाचे स्वामी शिव आहेत आणि इथला प्रत्येक गण हा शिवाचा भक्त आहे, त्यांच्या अंकित आहे. माझं कोणीच नाही. मग माझी सूचना अशी आहे, तुला आदेश असा आहे की तू, मी व्यक्तिगत कामे करत असताना माझा द्वारपाल म्हणून बाहेर उभं राहायचं आणि माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ द्यायचं नाही. आज्ञा माते. पार्वती देवी स्नानाला बसलेल्या होत्या नेहमीप्रमाणे आणि हा छोटा बालक त्या बाहेरच्या बाजूला आपल्या मातेच्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ द्यायचं नाही याची काळजी घेत बसलेला होता. योगायोगाने भगवान शिव आले आणि भगवान शिवानी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या बालकाने आपल्या हातातील काठीनं शिवाचा मार्ग रोखला आणि सांगितलं की आपण आत जाऊ नाही शकत. शिव म्हणाले, मी कोण आहे तुला माहित आहे का? ते म्हणाले, आपण कोणीही असाल पण माझ्या मातेची अशी आज्ञा आहे की मातेच्या परवानगीशिवाय कोणालाही आत सोडू नये. माझ्या मातेनं आपल्याला परवानगी दिली असेल तर मी आत सोडू शकेल. शिवाना जरासं आश्चर्य वाटलं. छोटंसं पोर, त्याची माता कोण? कारण मध्ये काय झालंय काहीच माहित नाही. तुझी माता कोण? ते म्हणाले, माता पार्वती. अरे मी शिव आहे. हो असाल म्हणाला, शिव असाल, आपल्याला वंदन आहे, आपला आदर आहे, पण आपण, माझ्या मातेला मी विचारून येईल आणि थोड्या वेळानं जाईल तेव्हा परवानगी देतो. लहान मूल समजलं शिवानी आणि त्यांनी सांगितलं की आपल्या गणांना, नंदीला वगैरे, अरे जरा समजावून सांगा रे म्हणाले. कारण कसं आहे, मोठी माणसं अशी उगाच अंगावर जात नाहीत. तुला माहिती आहे का मी कोण आहे असं म्हणून जात नसतात.
त्याने आपल्या गणांना सांगितलं की हे जरा उद्धट बाळ दिसतंय, याला जरा समजावून सांगा, काहीतरी बोला जरा याच्याशी. तेव्हा ते गेले सांगायला. तो शिवाच्या सगळ्या गणांना म्हणाला, मी शिवाला आज जाऊ दिलेलं नाही आहे, कारण माझ्या मातेची परवानगी नाही आहे. मी तुमचंही ऐकणार नाही. शिव कोण आहेत ते मला माहीत नाही, आणि मी तुम्हाला माझ्या मातेची परवानगी असल्याशिवाय आज जाऊ देणार नाही. नंदी जरासा चिडतो. तो म्हणतो, तुला हे उदंड बालका, तुला धडा शिकवावा लागेल. तो म्हणतो, मी तयार आहे. युद्धच करायचं असेल तर मीही तयार आहे. आता हे शिव तिकडून ऐकतायत आणि ते म्हणतायत की शिकवा जरा याला चांगला धडा. आता शिवाचे सगळे गण या छोट्याशा बालकाविरुद्ध लढायला आलेत. शिवाचे गण आहेत ना, ते प्रमथ आहेत, गण आहेत, आणि हा बालक हातात काठी घेऊन एकटा उभा आहे. असं वाटलं होतं सगळ्यांना की नंदीला तर वाटलं शिंगात घेईल देईल फेकून, बाकी गणांना वाटलं की असं मस्तपैकी छोट्या मुलाला बगलेत मारू आणि देव टाकून. पण घनघोर युद्ध होत आहे आणि हे छोटंसं बालक इतकं शक्तिशाली आहे की शिवाच्या एकाही गणाला त्याला परास्त करता येत नाहीये. आणि गंमत अशी की हे सगळे शिवाचे गण आहेत याची जाणीव असल्याने केवळ पराभूत करून ते बालक सोडून देत आहे. म्हणजे युद्धात आल्यावर मारलं पाहिजे ना, मारत नाहीये, पराभूत करताय, निशस्त्र करताय आणि सोडून देत आहे. आता याची शक्ती बघून सगळेच गण थकले आणि शिवाच्याकडे गेले. म्हणाले, बाळ बाळ नाहीये, फार उद्धट दिसतंय, त्याला धडा शिकवायला हवा. आणि क्रोधी शिव गणांना बाजूला ठेवून स्वतःच त्या बालकाच्याकडे जात आहेत. काय होत आहे तिथे ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमः पार्वती पते हर हर महादेव.